या बातमीपत्रामध्ये आपण आपल्या प्रतिनिधींकडून दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या समजून घेणार आहोत। बातमी आहे पावसासंदर्भात। मुंबईमध्ये आणि मुंबई उपनगरामध्ये जोरदार पाऊस बरसलाय। काही भागात सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती। वातावरणामध्ये त्यामुळे गारवा आला। मुंबईकर सुखावलेले आहेत। अनेक दिवसांपासून या पावसाची प्रतीक्षा केवळ मुंबईकरांनाच नाही तर राज्यभरातील सगळ्यांनाच होती। नागरिकांना, शेतकऱ्यांना या पावसाची प्रतीक्षा होती आणि आज दिवसभरात ठिकठिकाणी पाऊस बरसलेला आहे। त्यामुळे ग्रामीण भागात शेतकरी सुखावलाय तर मुंबईकर उष्णतेने त्रस्त होते, हैराण झाले होते। मुंबईत सुद्धा रिमझिम पावसाला सकाळपासून सुरुवात झाली, त्यामुळे मुंबईकर सुखावलाय। मुंबईत काही भागात सकाळपासूनच पावसाची रिपरिप ही सुरू आहे। अधिक माहिती घेऊया, आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्या सोबत जोडलेले आहेत। ज्योत्स्ना, सकाळपासूनच मुंबईतल्या काही भागामध्ये पाऊस बरसतोय, अपडेट। अगदी बरोबर आहे जगदीश। अखेरकार मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चातकाप्रमाणे आपण सर्वजण पावसाची वाट बघत होतो आणि आज सकाळपासूनच आपण बघतोय की मुंबईसह राज्यभरातल्या अनेक ठिकाणी जे आहे ते रिमझिम स्वरूपाचा पाऊस सुरू झालेला आहे। देशाची आर्थिक राजधानी मुंबईचं म्हणायला गेलं तर सकाळपासून ढगाळ वातावरण आहे आणि अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस जो आहे तो पाहायला मिळाला। सायन परिसरामध्ये सुद्धा पावसाची रिमझिम जी आहे ती सातत्याने सुरू झाली आणि बेस्ट बस जी आहे ती सुद्धा तिथे काही काळासाठी अडकली होती। संपूर्ण मुंबईमध्ये जो आहे तो मोसमी पाऊस सुरू झालेला आहे आणि नैऋत्य पाऊस जो सुरू व्हायला पाहिजे होता आतापर्यंत तो अखेरकार सुरू झालेला आहे। इतकंच नव्हे तर जे IMD जे आहे हवामान खात्यानं येत्या 48 तासासाठी मुंबईमध्ये येलो अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलेला आहे आणि त्याचमुळे आता हा पाऊस जो आहे तो हळूहळू जोर धरेल असं सुद्धा सांगण्यात येत आहे। मुंबईसह कोकण किनारपट्टीवरती जो आहे तो आता मोसमी पाऊस सुरू झाल्यामुळे आता मुंबईकरांची आणि महाराष्ट्राची जी आहे ती पावसाची प्रतीक्षा संपलेली आहे आणि आता इथून पुढे असाच पाऊस सुरू राहील असं सुद्धा हवामान खात्यानं सांगितलेलं आहे। ज्योत्स्ना, तुम्ही अशाच जोडलेले राहा।